सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई, पनवेल, उरण या संपूर्ण परिसरामध्ये आहे ते या ठिकाणच्या स्थानिक आगरी लोकांच्या जमिनी या ॲक्वायर करण्यात आलेल्या आहेत आणि या जागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र काही अशा जागा आहेत की ज्याच्यावरती सिडकोने अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंट केलेले नाहीये. तर मी ज्या परिसरामध्ये आहे हा उलव्याचा आजूबाजूचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये ह्या जमिनी तुम्ही समोर पाहताय की ही कंटेनर यार्ड जे उभा आहे ते सिडकोच्या जागेवरती अनधिकृतपणे कंटेनर यार्ड हे उभा करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने अनधिकृत कंटेनर यार्ड उभा करण्यात येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई सिडकोच्या माध्यमातून होताना दिसत नाहीये. या ठिकाणी अनेक असे कंटेनर यार्ड आहेत त्याच्यावरती सिडकोच्या जागेवरती उभा करण्यात आलेले आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, स्थानिक गुंडांनी आहे ते हे संपूर्णपणे या जागा बळकावण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात सिडको दरबारी तक्रारी करूनही सिडको कारवाई करताना दिसत नाही. आपल्यावर या ठिकाणी स्थानिक प्रकल्पस्थ शेतकरी जयेश नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. आपण काय तक्रार केली होती, सिडको का दखल घेत नाहीये? साहेब, आमच्याकडे पाडेकर इथे जमीन आमची वडिलोपार्जित आहे, पण इथे 2 वर्षापासून आम्ही पोलिसला तक्रार केली, सिडकोमध्ये तक्रार केली, याच्यावर काही कानूनी कारवाई होत नाही. राजकीय दबावामुळं त्यांची मनमर्जी व्यवहार चालू आहे. आमच्यावर थोडा प्रेशर करून आम्हाला हे करतात, खाली बघण्यासारखं हे करतात. आता गावामध्ये पण असंच चाललंय, तुम्ही तिकडे कारवाई करता पण इकडे काही कारवाई करत नाही तुम्ही. याच्यावर काय तुमचा आम्हाला काही दिसत नाही तुमचा याच्यावर रिस्पॉन्स. किती वेळा आम्ही तक्रारी करून थकलो आम्ही शेवटी. सिडकोच्या अशाच अनेक जागावरती अनधिकृत गोडाऊन उभा आहे, सगळे कंटेनर यार्ड उभा आहे. आजूबाजूला सर्व कंटेनर यार्ड चालू आहे, यांच्यावर काहीच अजून कारवाई होत नाही. आम्ही कारवाई करून सुद्धा आमच्यावर राजकीय पक्ष नेत्यावरून आम्हाला हे दबाव करतात. आम्हाला काही इथला काही मिळगतच नाही. सिडकोच्या जागेबरोबर फॉरेस्ट जागेवरती पण असे यार्ड उभे आहेत. फॉरेस्टची जागा साईडला साहेब भरपूर सिडकोची आहे आजूबाजूला, त्याच्यावर काही कारवाई येत नाही. बेमाफान पैसे हप्ते खाऊन हे करून सर्व चालू आहे यांच्या. सिडको अधिकाऱ्यांना हे माहित असूनही काय होत नाही, काही नाही होत चालू. येतात जातात, फक्त पैसे घेऊन जातात. याच्यावर काही तोडगा नाही. पाकिट भरला, जागेवर थंड. 2 वर्ष झाली, याच्यावर काहीच तुम्ही रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा आम्ही मागं तोंड घेऊन येतो खाली. एमएससीबीचा कारभार पण इथं लाईट आम्ही कट केली तेव्हा पण एमएससीबीने लाईट दिली. याच्यावर काहीच येत नाही साहेब. नक्कीच आपण पाहतो की सिडको दरबारी तक्रार केल्या, पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या, मात्र कारवाई होताना दिसत नाही. सिडकोच्या जमिनीबरोबर या ठिकाणी फॉरेस्टच्या जमिनीवरती सुद्धा अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी अनधिकृतपणे कंटेनर यार्ड हे उभा करण्यात आलेले आहेत. विनायक पटेल, एबीपी माझा, उलवे, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.